या उमेदवाराच्या माघारीसाठी दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये खर्च केले गेले असा गंभीर आरोप संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर केला। प्रमुख उमेदवारांना किमान 25 कोटी दिले गेले असा आरोप संजय राऊतांचा आहे। कोकण संभाजीनगरच्या जागेसाठी व्यवहार झाला। बाळ माने आणि देवयानी डोणगावकर यांच्या माघारीवरून राऊतांनी आरोप केलेले आहे। मोर्चा महाविकास आघाडीच्या किंवा अन्य उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी किमान आज दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये आज खर्च करण्यात आलेले आहे। 150 कोटी रुपये माघारीसाठी प्रमुख उमेदवारांना किमान 25 कोटी रुपये दिले आहेत। किमान 25। काल मुंबईतल्या सॉफिटेल जे हॉटेल आहे BKC तिथे एक व्यवहार झाला। त्यानंतर कोकणातून माघार घेण्यात आली। संभाजीनगरमध्ये आमच्या उमेदवाराने का माघार घेतली, तिथेही साधारण त्याच पद्धतीनं व्यवहार झाले। तर संभाजीनगरातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार देवयानी डोणगावकरांनी माघार घेतलेली आहे। संभाजीनगरच्या जागेवर भाजपचे सुहास शिरसाट आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे गणेश लोखंडेंमध्ये आता लढत होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून देवयानी डोणगावकरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर जालना परिषद निवडणुकीत महायुतीत भाजपचे सुहास शिरसाट आणि मवियामध्ये ठाकरेंचे शिवसेनेचे गणेश लोखंडे यांच्यात लढत होणार आहे। तर या जागेसाठी शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तार यांनी देखील अर्ज भरत बंडखोरी केली होती। दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर झाली। त्यानंतर त्यांनी समीर सत्तार यांचा अर्ज मागे घेतला। दुसरीकडे मवियातून देवयानी पाटील डोणगावकर यांनीही भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। जो पावर में लोग हैं भारतीय जनता पार्टी सिंधे, जिस प्रकार पावर का मिसयूज हो रहा है, सत्ता का संपत्ति का मिसयूज हो रहा है, उसके माध्यम से अपोजिशन के कार्यकर्ता उनको तोड़ने का, फोड़ने का, मेंटली हरासमेंट करने का काम कर रहे हैं। ठाकरेंचे आमदार अंबादास दानवे यांनी देवयानी डोणगावकर यांच्या नावाची घोषणा केली होती। देवयानी डोणगावकर अर्ज मागे घेणार याची कुणकुण आधीच ठाकरे गटाला लागली होती। त्यामुळे ठाकरे गटाकडून गणेश लोखंडे यांचाही अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला होता। आता देवयानी डोणगावकर यांनीच अर्ज माघारी घेतल्यानंतर मवियानं गणेश लोखंडे यांना त्यांचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलंय। देवयानी पाटील यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर अध्यक्ष असलेल्या कारखान्याला नोटीस पाठवण्यात आली। गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर आणि संचालक मंडळाविरोधात गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेबाबत कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली आहे। मला आज प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाकडनं 78 खाली नोटीस आली माझं संचालक मंडळ बरखास्त करण्याची म्हणून। म्हणजे कशा पद्धतीनं हे सगळे चौकडनं दबावाने हे सगळा प्रकार चालतो। ठीक आहे, यांनी जरी दिला असेल तरी मला कोर्ट कचेरी हायकोर्टाचा दरवाजा माझ्यासाठी उघडा आहे। तर कोकणामध्ये नितेश राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार फोडलेला आहे। कोकणचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ मानेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। नितेश राणेंसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात जात त्यांनी अर्ज मागे घेतला। कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरेंचा विजय आता निश्चित झाला। कोकणात मंत्री नितेश राणेंनी शेवटच्या क्षणी गेम फिरवत महाविकास आघाडीचा उमेदवार फोडलाय। मंत्री नितेश राणेंनी महाविकास आघाडीचे ठाकरेंचे उमेदवार बाळ मानेंशी संवाद साधून चक्र फिरवली आहे। त्यानंतर स्वतः नितेश राणे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ मानेंसोबत रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले आणि अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे महाविकास आघाडीसाठी कोकण परिषद निवडणुकीत हा मोठा धक्का मानला जातोय। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे गटाचे सुरेंद्र उर्फ बाळ मानेंनी अर्ज भरला होता। मात्र बाळ मानेंनी अर्ज मागे घेतल्यानं आता कोकणमधील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे। महायुतीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरेंचा विजय निश्चित झालाय। महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या सूचकांच्या सह्याच नसल्याचंही बाळ माने म्हणाले। महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळ माने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत ती काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। मीच असा विचार केला, माझ्या वरिष्ठांशी मी बोललो की असा पक्षाचा घोडेबाजार करून ह्या निवडणुका लढवणं
हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचं नाही आहे आणि म्हणून मी विचार केला आणि या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे. दरम्यान बाळ मानेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यानं उद्धव ठाकरेंनी ही कारवाई केली आहे. महायुतीच्या सर्वच खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील आणि नेते मंडळींचे असतील, मी विशेष आभार मानतो की त्यांच्यामुळे आज मला पुनश्च कोकणाची या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळते. मी हा विजय माझे नेते दिवंगत अजितदादा पवार यांना समर्पित करतो. दादा असते तर त्यांना कमालीचा विलक्षण आनंद झालाच असता, पण आज आम्ही जे काही यश मिळवू शकलो आहोत ही दादांची पुण्याई आहे. राज्यभरातल्या अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं आपल्याला त्या ठिकाणी